मशालीचा प्रचार वेगळा करा, मशालीचा प्रचार वेगळा करा. मशाली आपली धगधगती मशाल आहेच, पण छत्रपतींच्या भगव्याला कलंक त्यांनी लावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांना आपल्याला गाडायचंय. म्हणून छत्रपतींच्या भगव्याला आपली मशाल किंवा दुसरे कोणतेही चिन्ह टाकू नका. आपला शिवसेनेचा भगवा भगवाच असला पाहिजे. एक आपला भगवा दिसल्यानंतर हा कोणाचा भगवा? अरे कोणाचा भगवा? हा छत्रपतींचा भगवा, शिवरायाचा भगवा, हिंदूंचा भगवा, मराठी माणसाचा भगवा, महाराष्ट्राचा भगवा, वारकऱ्यांचा भगवा आहे, साधू संतांचा भगवा आहे. त्यावेळेला कोणी असं केलं होतं? तुकाराम महाराजांचा भगवा वेगळा, ज्ञानेश्वरांचा भगवा वेगळा नाहीच. भगवा भगवा आहे आणि मशालीशी साधर्म्य असणार आहे. जसं ती एक ज्वाळा दिसते भगवा फडकताना, मशाल दिसते, तीच मशाल घेऊन आपण यांच्या बुडाला आता आग लावलेली आहे. तीच मशाल आहे आपली. आता नेमलेत महाराष्ट्रामध्ये कोण? भूपेंद्र यादव. आणि काय यांचा इतिहास? म्हणजे मंत्री म्हणून नालायक ठरलेत, अपघात मंत्री. काय कोण? वैष्णव, अश्विनी वैष्णव मंत्री म्हणून नालायक ठरलेत. बरं झालं त्यांनी महाराष्ट्राचा कारभार बघायला त्यांच्याकडे दिले, कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आणखीन मोठं त्यांचा हे होणार आहे, खालसा होणार आहेत ते. भूपेंद्र यादव सुद्धा पाठीकडे पडलेत, कारभार म्हणून शून्य. जर तुम्ही देशाच्या मंत्र्यांना पक्षाचं काम देणार असाल तर देशाचं काम करणार कोण? आणि असे मंत्री तुम्ही तुमच्या पक्षाच्या कामाला जुंपले तर रेल्वेचे अपघात होणार नाही तर आणखीन काय होणार? म्हणजे सरकार कोणासाठी आहे? कोण चालवते सरकार? मग इथे जे आमचे बसले तुम्ही त्यांना काय म्हणालात? बरोबर बोललात. मग ते पुन्हा येईन म्हणणारे आता काय म्हणतात माहितीये? जाऊ द्या ना घरी, आता वाजवले ना 12. आता जाऊ द्या घरी, जाऊ द्या, वाजवले की 12 तुमचे. म्हणजे 12 वाजले आता जाऊ द्या. ते बोलतात नाही 12 बज गया और सत्यानाश करो. काय कोणाची महाराष्ट्राची काय नाळ जोडलेली नाही, काही जोडलेलं नाहीये. कुठे काय झाल्यानंतर जबाबदारी घ्यायची कोणाची ताकद नाहीये. असं हे सगळं सरकार चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन आता विधान परिषदेच्या निवडणुका आल्यात. एक पदवीधर शिक्षक, मुंबईच्या दोन्ही आपण लढतो, मला दोन्हीच्या दोन्ही विजय पाहिजेत.